सगळ्याला शुभरात्री. बरं का आता सकाळच व्हिडिओ पडणार आहे मला माहीतच आहे, पण आपलं शुभरात्री. तर आता आली दवाखाना ती करून, तर काही गेले गावाकडं. तर आता इकडे अंधार दिसते, काय नाही येड्याने झालं. तर तुम्हाला गोळ्या पण दाखवते आणि सगळं इकडे ठेवते आणि तवा इकडे ठेवते. राहू दे इकडे टाका की तेल चालू साहित्य पण तेल आहे असू दे. तर मला आता बरं वाटत नाही म्हणून तुम्ही रात्रीच्या व्हिडिओमध्ये सकाळी बघणारच आहे की माझी काय अवस्था झाली काय नाही ते. सकाळी सवय 2 चपात्यावरच राहिलं होता. तर आता एक गोळी आहे पावती आता एकदाच करून लावणार नवरा कोणाला तरी सांगा मला कमेंटमध्ये की खरंच बाबा मया लावते ते म्हणून. हां काही तळायला लागलं तर मी तर तवा ठेवलाय तिथं, एवढं मी पीठ मळून ठेवलंय. मला म्हणत होता मॅगीच कर, मॅगी आणली आहे. मी म्हणलं नको, म्हणलं माझं किती बी दुखू द्या म्हणलं. ते हिडोमध्ये पहिलं म्हणजे ते पहिलंच तेल ते उडालं, मी त्याची घासणीनं घासलं पण ते काही निघलंच नाही बेताडाचं. घर धुताना तेल सांडायला लागलं. आणि कांदा ते चिरला मी पाहायचं. आणि आता काय करत येतं काय माहिती, काय करणार आहे कांदा चिरून? सोयाबीन येत ती करायचं. बरं तर ती करायला लागली तर भाजी मला म्हणतं एवढं चपाती लाटतो. आता 4 होत्या का चपात्या, त्याच मोठ्या मोठ्याच घ्यायच्या वडून. तेव्हा म्हणलं चपात्या लागते चपात्या. अजून बी नाकातलं पाणी काय माहिती नाही. बघून काय तूप खातं करून येत नसतं काय का नाही. काही तर मोबाईल ठेवायची अडचण आहे की नाही, तर तुम्हाला त्यांची रेसिपी लावली असते. काय करणार बोलताना तेल गरम आहे. म्हणजे दुखण्या महिन्याला आणि ते 8 वाजेपर्यंत काम करणार आहे ना. तर मी फोन केला नसताय ना काही तटच लगेचच आपल्याला मोबाईलचं हे झाले. आणि त्यात दुपारी मी गोळी घेतली की माझ्या अंगात सगळं ती गोळी गिळू का नको आणि गिळावंच लागेल, कारण काही सर्दी वाटल्या त्या. ती मेडिकलमधून आणल्या होत्या, ती वेगळ्या होत्या, ती नरड्या होत्या. आणि त्यांना माहीत आहे की मला आजारी पडल्यावर कसं होतंय कसं नाही. होय एका किती चक्कर येऊन पडते. माझी सवय लागली लेकरांना आता कशी काय. आपल्या दादाला येणार होतं की उद्या तू ये, उद्या बाळा येते म्हणलं. आता तरी गोड बोलली त्याला म्हणलं की तुला पैसे देते. मग पैसे दिलं, म्हणलं लाव म्हणलं भावाला ना देते. आता झोपला असं. आता वाजले 10.
पाऊस येत बोलताना तुळूचं फक्त ते खिडकीत उघडू का परत झेंडरावी नाही लावायचं. तर रात म्हणतो त्या पाऊस पडतोय, पाऊस चालू आहे इंदापूरला. चटणी तर कोणती हो ये लय तिखट नको, लय तिखट नको. हां हां थोडंच करायचं आपल्याला, लय काय करायचं ना. इंजेक्शन गेल्यावर ढिलं झालंय सगळं. नाही मिक्सरच्या भांड्यात काय मला म्हणतो तर पीठ मळून ठेवू आता. मळायला किती ताराच पुढं पडायचं आहे, 2 मिनिटाचं काम म्हणलं. एवढी मी आजारी पडत नव्हती पण एक झाले मला ऐकलं म्हणजे काही. हे तर कसं की औषधाचं पाणी आहे बघा, त्याच्यामुळं झालं असं. त्यांनी केली भाजी इतकं गॅस फुल करायचं कशी केली भाजी विचारा की त्यांना कशी झाली कशी नाही. सांगते आम्हाला कमेंट मध्ये सांगा सगळी म्हणून कशी झाली भाजी. साधी सिंपल बनवते. आणि तुम्ही हे मध्ये आला का लगेच माणसं काय मस्त काय देवा एक दळबत राहायचं म्हणून तिकडं त्यांचंच लागतंय आपल्याला. हवा इथं काहीच पापड बनवून बांधलं तिला चव नाही म्हणलं तोंडाला खायला. हवा भाजी जवळ ना गाव काय असल्यावर बरे असते कालवा राहता एकदा खाता चालू झाला तर गेले तर 3 वेळा झालं मला फोन नाही का पण काय 3 वेळा केलं. तर आता वाढायला लागले ते मला एक गोळी गिळ म्हणलं आधी, मग यातली एक गोळी गिळली बघा. जेवणा अगर 2 तास आहे. मला काय स्पष्ट दिसते का नाही काय माहीत नाही. तर आता हे रात्री झोपताना ती एक आणि हे संध्याकाळी जेवणानंतर 2. तर आता उद्या मी केलंच होते आहे का नाही. मला इतकं नको व थोडंच खाणार आहे. आपण जायला तर पाहिजे का काही मला ते. आणि तर आपल्या चपात्या टोपल्या नाही म्हणून मसाला डबाच केला आहे. तर घेते आता झाले का नंबर 1 नंबर 1 होते नंबर 1 म्हणजे तर झालं आहे. मी सांगतो तर असं घर कसं आहे घर कसं आहे काय करता एकदम नाकात नाचं. पण आता झालं एकदाचं इंजेक्शन केलं आता सकाळ स्वती खणठण येत होय. तर आता जी झोपते म्हणतात ते जाग येईल तेव्हाच, कारण का आता मला गोळ्या खाल्लेले पण सैन होत नाही आणि काहीच होत नाही. आता तर झालेले मगाचे 2-3 वाजता, आता ही 1 3
आणि ती दोन्हीतले अर्ध्या अर्धे गिळणार आहे, एक नाही गिळत. हां हां ठीक तर त्यांना माहीत आहे मला लय गोळ्याचा त्रास झाला काय कळतच नाही. तर आता आपल्यापाशी एक बर्फाचं काहीच नाही, गार थोडंसं पोटात गेलं तरी बरं वाटतं, नाहीतर आता काहीच नाही म्हणजे काहीच नाही. तर आता झालं नाकातलं पाणी पण अशा नवऱ्याला हसायला पैसा घालवल्याशिवाय नीट काय होत नाही. मग काय पण असं मला वाटलं होतं मी होईल नीट, पण काय नाही झालीच नाही. शेवटी दवाखाना करावाच लागला. तर बघू आता. तर आता आमच्या कधी येते ते आणि कधी नाही काय माहीत नाही. तर उद्यापासून माझी ड्युटीच चालूच करते मी. तर चला आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण, आहे का नाही.